मित्रांनो, नमस्कार. आजचा दिवस इतका भन्नाट आणि धावपळीचा होता की सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती गावं फिरलो, किती शेतकऱ्यांना भेटलो आणि किती काम झालं हे सांगायला एक वेगळा ब्लॉग करावा लागतो. तर चला, आजच्या दिवसाचा हा संपूर्ण प्रवास तुमच्या सोबत शेअर करतो. सकाळी गाडी घेऊन दिवसाची सुरुवात केली आणि सर्वप्रथम काशेगाव या ठिकाणी पोचलो. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आवश्यक असलेले मटेरियल दिले. त्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला आणि थेट कोल्हापूरच्या गांधीनगरमध्ये जाऊन आलो. तेथील काही कामे पूर्ण करून पुढे शाहूपुरी येथे पोचलो. शाहूपुरीमध्ये एक छोटीशी पण महत्त्वाची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या टेक्नॉलॉजीबद्दल आणि पुढील कामाच्या नियोजनाबद्दल चर्चा झाली. त्यानंतर पुढे कळंबा जेलच्या समोरून जात असताना अचानक वेगळे दृश्य दिसलं. थोडे पुढे गेल्यानंतर पाहिलं तर एका झाडाला आग लागलेली दिसली. काही वेळ ते दृश्य पाहून पुढच्या कामासाठी आक्रमण केले. त्यानंतर आमचे मित्र वरुटे सर यांना भेटलो आणि त्यांना लागणारे मटेरियल दिले. त्यानंतर आम्ही तुर्बे गावाकडे निघालो. तिथे हे काका आमची वाट पाहत बसले होते. त्यांच्या शेतात जाऊन प्लॉटची पाहणी केली, पिकाची परिस्थिती समजून घेतली आणि त्यांना योग्य टेक्नॉलॉजीबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर आसपासच्या काही गावामध्ये जाऊन त्या शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी द्यायची होती, त्यांना ती दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि विश्वास पाहून काम करण्याची आणखी प्रेरणा मिळाली. यानंतर मालवे येथे जाऊन काही मित्रांना भेटलो. त्यांनी प्रेमाने बसवून खास करून खरवीज खायला दिला. दिवसभराच्या धावपळीत असा छोटासा ब्रेक मिळाला की दिवस अजून छान वाटतो. त्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही मुदाळतिट्टा येथे पोचलो. त्या ठिकाणावरून बिदरी कारखान्याच्या मार्गे मी केनवडे येथे गेलो. तिथे साहेबांना भेटलो, प्लॉट व्हिजिट केली आणि त्यांना आवश्यक असलेली टेक्नॉलॉजी दिली. दिवसभराचा प्रवास आणि काम पूर्ण केल्यानंतर पुन्हा तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कागलमध्ये. आता जाऊया गांधीनगरला गेलो. त्या ठिकाणी शेवटची मीटिंग झाली आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा कराडकडे परतलो. असा हा आजचा संपूर्ण दिवस. प्रवास, शेतकरी भेटी, प्लॉट व्हिजिट, मीटिंग्स आणि मित्रासोबतचे काही आनंदाचे क्षण. खरं सांगायचं तर शेतकऱ्यांसाठी काम करताना प्रत्येक दिवस नवीन अनुभव देत असतो आणि हेच अनुभव आपल्याला पुढे काम करण्याची ताकद आणि प्रेरणा देतात. जर तुम्हाला असेच शेतीशी संबंधित व्लॉग, शेतकऱ्यांच्या भेटी आणि प्रत्यक्ष प्लॉटचे अनुभव पाहायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.